हॅलो गाईज, आज आम्ही आलो आहोत वाघजाई देवीला. आमच्या नवीन वहिनी बाईंना घेऊन. बोला आता काय बोलते. आता ये ना क्या गुंडी बने गेले तू. तर आता आमचं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. आम्ही पण फर्स्ट टाइम आलोय वाघजाई देवीला. काय म्हणायचंय भाऊजी? भाऊजींनी खूप आता वचन घेतले देवी पुढे. मग भयंकर बरेच काय काय हिनं वचनं मागितलेत, सहनपणा वगैरे सहन करायला वाढव म्हणून. बरोबर आहे. पेशन्स वाढणार. माझ्या बायकोला बुद्धी ते. आणि होय, सोबत चालायचं. इथं वचनं घेतली का फेरी मारून आलं वचन घेतली. मला म्हणतोय भाऊजी पुढे दिदी हळूहळू ढकलू मागं. हात धरायचं, अगं हात तिथंच धरून थांबलेलो. चालायचा. कुठं तेव्हा अजून थोडं मागे. नाही नाही, तिथे बरोबर बसतंय. आता कसं बसलं? करेक्ट. बघा. असं ना पुण्यात काला वाचिष्य वाचता म्हणजे सगळं पाणी सोडून द्या. ओम उदगाते ओम अमी वहा वास्तव पाण्या विजंद सकाशुषे वैजना शिवम 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 तथा पडलंच पाहिजे. पडलं होतो का? हा वड ना. तू रक्तां सते भागो वड. धनुषा वडला का? तस्विही वड मोठ्यानं. बघ संध्या या पत्य सुजस्वाहा. न्यूली मॅरिड कपल. आता झालेला आहे त्यांचा होम हवन. आता आहे सत्यनारायण पूजा. मानसी डोले दिवाण इकडे बघा. किती गुंग आहे मानसी डोले दिवाण. मी इकडे व्हिडिओ काढते. टिकली पडली माझी. हा. हॅलो गाईज, फायनली मी घरी आलेले आहे. माझ्या घरी आलेले. आत्ता लग्नानंतर दिदीच्याच घरी होते मी. ऑफकोर्स पाठ राखीन म्हणून गेले होते. आणि मी जस्ट असे बसले होते आणि असं वाटलं दिदी घरीच आहे, म्हणजे रूममध्येच आहे. आणि मी खूप आता सध्या खूप मिस करते तिला. खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. खूप कालपासून रडून झालेलं आहे. येताना पण रडले, आधी पण रडत होते की जायचं आहे म्हणून, नाही का, उद्या मी चालले असं म्हणून. आणि आता मला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, कारण की मम्मी पप्पा परत रडतील. त्याच्यामुळं खूप जास्त. एक मिनिट. ओके. आणि लॉग काय घेणं झालं नाही, असं बोलणं नाही झालं मेन म्हणजे, कारण की खूप माझ्या मागं खूप धावपळ होती. पप्पा आणि मी फक्त धावपळ करायला होतो, बाकी काय नव्हतं कोण. त्याच्यामुळं खूप धावपळ झाली आणि सगळीकडे बघावं लागत होतं. आहेर वगैरे सगळं 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 दिदीच्या मागं सगळीकडे बघावं लागत होतं. त्याच्यामुळं मला जेवढ्या क्लिप्स घेता येत तेवढं मी घेतल्या. आणि साक्षीला स्पेशल थँक्स. तुम्ही माझ्या फ्रेंडला बघितलं असेल तर स्पेशल थँक्स. तिने खूप छान आम्हाला हेल्प केली. आणि ती मेकअप आर्टिस्ट आहे आणि आमच्या दोघींचे मेकअप पण तिनेच केलते आणि खूप जास्त हेल्प केली आम्हाला. काय म्हणते त्याला, असं तर थँक्यू व्हिडिओ थ्रू म्हणते, पण फ्रेंडशिपमध्ये तर चालतंच एवढं तेवढं. आणि आमची मम्मी अजून बारुशी आहे. मी तर आत्ता आंघोळ केली. माझ्या डोक्यात म्हणजे डोळे असं वाटतं काहीतरी ठेवलंय वजन. चिनी एवढे झाले. काय म्हणणे? काय नाही, अजून किती 11-12 वाजायला आले.
घरातलं राहडा तेच आवरायचं चाललंय. लग्न करणं सोपं नाही. एवढा घरात राहडा पसारा होतो आणि ते आवरता आम्हाला अजून 4 दिवस झाले चाललंय तरी चाललंच आहे आमचं. मेहंदी बघा जायला लागली आता. माझी पण कपडे धुवून आणि माझ्याच बांगड्या अजून आहेत. आता मी बांगड्या काढणार आहे आज. मी कलवरी नवरीचा कसा चुडा असतो तसा कलवरीचा पण चुडा होता आणि तो मी काढलाच नाही. फक्त पुढच्या बांगड्या काढल्या होत्या पण आता आज काढणार आहे. बाद झाले आता. लग्नाचे दिवस संपले. मग काय आता कामाचे दिवस चालू झाले. आजच्या उद्याच्या दिवस अजून आहे निघल राहडा आमचा. सोमवारपासून माझं तर बॅक टू रुटीन. काम काम काम. मग काय आणि काय बोलायचं तुला? कसं झालं लग्न? लग्न इतकं सुंदर झालं, छान झालं. अपेक्षापेक्षा खूप छान झालं. अपेक्षा आमच्या म्हणजे आम्हाला वाटलं होतं असंच होईल म्हणून, पण अपेक्षापेक्षा सुंदर म्हणजे झालं. खूप तिची सगळी हौस झाली. सुंदर तर होणारच होतं कारण की आम्ही साखरपुडा पण करताना नियोजन तसं केलं होतं. साखरपुडा पण करताना तिला जे हवं ते आम्ही केलं होतं. म्हणजे तिला जे हवं ते सगळं केलं होतं. सगळी हौस केली होती तिची. आणि लग्नात पण दोन्ही फॅमिली मिळून लग्नात पण तिची सगळी हौस कम्प्लीट केली. सगळी एकही हौस अशी राहिली नाही की ती राहिली अशी वगैरे. सगळं आउटफिट वगैरे आम्ही सगळे मस्त घेतले होते. तिला ज्या म्हणजे आम्ही चौघांचे मिळून चॉईस ते बघून घेतले होते आउटफिट. सगळ्यांचे इव्हन चांगले होते. माझे, मम्मी, पप्पा, दीदी आणि तिकडची फॅमिली. आणि खूप छान झालं लग्न. धावपळ करत झालं. 2 तारखेला इलेक्शन होतं महत्वाचं जेजुरीचं. त्याच्यामुळे इतकी संख्या कमी आली. अक्षरशः किती 20 पण नसतील जेजुरीचे. 20-25 नाही असतील. नाही एवढेच होते. 13 गाडी आणि पप्पांचे 7-8 मित्र. नाही 7-8 नाही एवढा गोल होता मम्मी. तरी बरोबर. आमचे म्हणजे 30 म्हणू आपण. जाऊ द्या सगळेच मिळून 25-30 माणसं फक्त इथली होती बास. नाहीतर हे नाहीतर भरपूर जण आले असते. नसताना तर भरपूर लोक आले असते. आम्ही 50 शीटाची गाडी कॅन्सल करून 17 शीटाची ठेवली. त्यात पण 13च आले. आमच्या घरचे भरपूर फॅमिली आली. आमची फॅमिली पण होती आणि इथले असे जवळ नातेवाईक नाही काय कधीतरी आम्ही भेटतो असे सगळे आले आम्ही. तेच ना. सगळे मला तर जास्त कोणालाच काही भेटणंच नाही झालं. तुम्ही जर हा लॉग बघत असाल तर सॉरी, माझ्या मागे धावपळ होती त्याच्यामुळे मी तुम्हाला भेटू नाही शकले. आणि आमच्याकडनं खूप जणांना मिस झालेलं आहे आमंत्रण देणं. तर त्याच्यासाठी पण सॉरी. ज्यांना आमंत्रण नाही भेटले त्यांना सॉरी. असं नाही की आमच्या थोडक्या माणसाला होतं असं पण नाहीये. सगळ्यांना बोलवणार होतो आम्ही पण इलेक्शनमुळे माझा मूडच हाप झाला. सगळे म्हणाले आम्हाला नाही जमणार, कसं जमायचं, मतदान कधी करायचं काय. सगळा गोंधळ नुसता. मला तर काय असं वाटत होतं सांगावं का नाही. मी सांगितलं, बऱ्याच जणांना सांगितलं, पण काय लोकांना विसरले मी. त्यांना सॉरी. आणि असं काय लोक पण समजून घेतील जे जवळचे आहेत. धावपळ करणारे एकटेच घरात आणि लक्षात तरी कुणाकुणाचं ठेवायचे डोके. हे बोलवायचे ते बोलवायचे त्यांना बोलवायचे. तरी आमच्या भरपूर बायका येऊन घाण्याला बांगड्या भरून गेल्या. त्यांना वाटलं की नाही का इकडं नाही यायला जमायचं. त्या येऊन घरी आमचा आहेर वगैरे करून आहेर स्वीकारणार नाही लिहिलं होतं पत्रिक तरी आहेर घेऊन आल्या. आणि रिटर्न गिफ्ट पण आम्ही ठेवले होते आम्ही. कारण की जवळच्या लोकांना रिटर्न गिफ्ट तर मॅन्डेटरीच आहे. जर घेतलं तर द्यावं पण लागतं असं असतं. त्याच्यामुळं तर स्टील अजून आमचं गिफ्टिंग देणं पण चालू आहे. आणि बघू आता पुढचे लॉग तुम्हाला बघायला भेटेल. आता मी पहिले काय करणार आहे, 2 दिवस सुट्टी आहे सॅटर्डे संडे. तर आता लॉग एडिट करणार आहे मी. कारण की खूप जास्त लॉग पेंडिंग आहेत. म्हणजे जवळजवळ लग्नाचे 4 दिवस आधी आय थिंक सो ग्रहमकाचंच झालं आहे. फक्त मेहंदी वगैरेचं झालं असेल काय माहीत नाही. मी बघणार तेवढं. आणि आता सगळे लॉग बॅक टू बॅक येतील. 2 दिवसात सगळे लॉग एडिट करून टाकणार आहे. आणि माझं एडिटर नाही आहे त्यामुळं मला खूप आता मल्टीटास्किंग करावं लागणार आहे. प्रत्येक गोष्टीत असं व्हिडिओ कॉलवर तर चालूच असतं. सगळ्या ह्याच्यात मला हेल्प लागते तिची. तिला मी लागते, मला ती लागते असं आहे. तर बघू आता काय होते, कसं मला हँडल होणार आहे सगळं. तिला तर आहेत भाऊजी, पण एक असतं ना बहिणी शेवटी. कोणी पण येऊ दे आयुष्यात, पण बहिणी शेवटी लागतातच एकमेकांना. तर चला आता पुढचे लॉग बघा, छान कमेंट करा. आणि थँक्यू सो मच. लॉग तर यूट्यूबला नाही पण इन्स्टाला मला यूट्यूबला नाही व्ह्यूज आले जास्त, कारण की तिकडे काही टाकलंच नाही मी.
इन्स्टाला एवढं भारी भारी रिस्पॉन्स भेटलाय, खूप छान व्ह्यूज गेलेत माझे, तर असे 10,000च्या पुढंच सगळे व्ह्यूज गेलेत. तर थँक्यू सो मच. त्यातले कोण असेल यूट्यूबला बघत असेल माझा व्हिडिओ तर थँक्यू सो मच. आणि असे छान छान व्हिडिओ येत राहतील. आता काय दीदीचं खूप सारे सण असतील, पहिले सण ते खूप सारे आता कॉन्टेंट भेटणार आहे मला की व्हिडिओ शूटला. आणि आम्ही पण आता मम्मी वगैरे आम्ही फिरायला गेलो इकडं तिकडं, तर मग ते पण दाखवल. आणि भरपूर माझ्या ट्रिप पण प्लॅन आहेत, तर त्या ट्रिप पण तुम्हाला बघायला भेटेल. आता मी ट्रिप करते, असं कधी गेलंच नाही बाहेर दीदीला सोडून, तर आता मी माझ्या फ्रेंडसोबत पण जाणार आहे, तर ते तुम्हाला पण बघायला भेटेल, हळूहळू बघायला भेटेल. त्याच्या आधी मला माझं स्टोरेज माझं रिकामं केलं पाहिजे, कारण की फुल स्टोरेज झालं माझं. तर आता काही मी जास्त बोलत नाही, 2 दिवस पण व्लॉग काही करणार नाही, फक्त एडिटिंग करणार आहे, फक्त एडिटिंग. तर तुम्ही बघायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय. तर गाईज, आज आहे मार्गशीर्षचा 3रा गुरुवार आणि खूप दिवसानंतर मी व्लॉग करते. खूप म्हणजे लग्नानंतर डायरेक्ट आत्ता करते. पप्पा बघतात बघ कसे. दीदीच्या लग्नानंतर. आणि तुम्हाला दिसत असेल आज देवी मांडली आम्ही, आणि आज दिवसभर लाईट नाहीये, रेंज पण नाहीये, काहीच नाहीये, रेंज नाही. आणि आज थोडासा लेट झाला कारण की काम होतं ऑफिसचं. नंतर मग मी देवी मांडायला सुरुवात केली. मेन पूजा तर झाली आहे, फक्त देवीची राहिली. आणि एवढी सुंदर वाटते ना, तुम्हाला मी नंतर सिनेमॅटिक शॉट घेऊन दाखवते. इकडं माझी आई बसलेली आहे आणि ही दुसरी आई आणि मी. मला तर एवढं छान वाटतं ना, असं वाटतं बघतच राहावं, असं क्लोजअप पण होऊ लागते. आणि ही साडी नवीन आहे, ही आमच्या दीदीच्या सासूबाईंनी दिलेली आहे, म्हणजे काकूने दिली आहे साडी. तर मम्मीला ती घालायची होती म्हणून म्हणलं थांब पहिले आपण देवीला नेसू आणि मग घालूया. आणि एवढी सुंदर वाटते ना ही, मला तर असं नुसतं बघूशीच वाटते. आणि ह्यावेळेस जरा भरगसचं दागिने घातलेत जास्त. आणि नेक्स्ट गुरुवारी उद्यापन आहे, तेव्हा तर खूप छान करणार आहे, प्लॅनिंग आहे. तर आपण प्रिपरेशन पण दाखवू तेव्हाची तयारी आधीची. तर स्टे ट्यून. आता मी देवीला देवाऱ्यापाशी ठेवते. ओके गाईज, आता पूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि फराळ पण झालेला आहे. आणि माझे तर लॅपटॉप ऑफ झालेला आहे कधीचाच, कारण की आज सकाळपासून आहे ना 10 ते 6 टायमिंग दिलं होतं, पण सकाळपासून 9 वाजताच लाईट चालू झाली होती हे करायला. आणि मी आज ना चिपकू झाले, कारण की सर्दीमुळे मी डोकंच नाही धुतलं, हेअर वॉशच नाही केले. आणि बेडरूममध्ये असं ऊन येतं आमच्या इथं. आणि खूप पण महाबळेश्वर आहे आमचं बेडरूम म्हणजे. आणि दुपारचं थोडंसं ऊन असतं ना, तोपर्यंत थोडीशी वॉर्म होती आणि नंतर परत थंडी वाजायला सुरुवात होती. रात्री तर खूपच वाजते. आणि मला असं बोलताना आहे ना, खूप सर्दीमुळं असं अटकतंय मध्येच बोलताना. इट्स ओके, बोलायचीच आहे मला, तर काय करणार. तर पूजा एवढी सुंदर झाली आणि मी कधीपासून तिथं बसून होते देवी पुढं. मला आहे ना उठूशीच वाटत नव्हतं देवीपासून, कारण की एवढी सुंदर दिसते ना देवी. मला खूप असं, मी असं मनातून, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते मनभावे करते पूजा. त्याच्यामुळे मला खूप आवडतं असं देवीचं करायला. आणि एकदम नीटनेटकं आवडतं, असं करायचं म्हणून करायचं नाही आवडत मला. करायचं तर छानच करायचं असं. तरी 12च्या आत मांडायची असते पूजा. मला थोडंसं ऑफिसचं वर्क होतं, कारण की जर मी देवीची पूजा मांडली असती तर ऑफिसचं वर्क राहिलं असतं, कारण की दिवसभर लाईट नाही आज. आणि लॅपटॉप तर सकाळीच ऑफ झालता, त्याच्यामुळे मग पहिले मी वर्क करून घेतलं. तोपर्यंत मम्मीने मेन पूजा मांडून ठेवली आणि मी देवी फक्त म्हणजे सजवली, ते वगैरे साडी वगैरे नेसवली, ते म्हटलं मी नंतर करते. असं होतं. मला दम लागला पाय बोलता बोलता सर्दीमुळे. असं होती ही कथा. तर अजून कथा वाचायची राहिलेली आहे. मी म्हणलं थांब जरा, मी थोडंसं रिलॅक्स होते आणि नंतर संध्याकाळी मग कथा वाचते. आरती वगैरे झालेली, त्याच्यामुळं काय नाही. आणि मी ड्रेस घातला होता कुर्ता पूजा करताना ट्रेडिशनल. तर पूर्ण माझा आहे ना हाताला आहे ना, हे दिसतंय, असं दिसतंय का नाही काय माहिती, मेहंदी पण येते थोडी. पूर्ण माझा रेड झाला हात, पूर्ण रेड झाला हात. सगळं त्याच्यावर टिकली वर्क होतं ना, त्या सिक्वेन्स वर्क सगळं मला एकदम असं वरखडले, पार माणसाने वरखडल्यागत झालंय, पार आग व्हायला लागली. ते पहिले ड्रेस चेंज करून टाकला. तर चला आता मी एडिट करते थोडंसं. काय करणार, 30% बॅटरी आता, आणि रेंजच नाही मला मेन म्हणजे.
एडिट तर करू शकते मी ब्लॉग वगैरे. एडिट करते तर फटाफट, रेंज आली तर पोस्ट करते आत्ताच. तरी मी पप्पा मम्मीचं हॉटस्पॉट घेते पण रेंजच नाही आज का काय माहिती, कारण की माझं रेंज मोबाईलवर चालतं पण आज का काय माहीत नाही रेंज नाही आहे. तर चला बाय बाय. हॅलो गाईज, मी आफ्टर लॉंग टाईम कुकिंग व्हिडिओ करत आहे. आफ्टर लॉंग टाईम, लॉंग टाईम. मी हा कधी पोस्ट करू तेच करत नाही, कारण की आता सध्या लग्नाच्या सिरीज चालू आहेत. पण स्टील मी शूट करते आता व्हिडिओ. माझ्याकडे आहे आज स्वयंपाकाचं डिपार्टमेंट. तर फर्स्ट तर मला माझ्या छोटा ट्रायपॉडच सापडत नाही आहे. पप्पांनी माझ्या कुठं ठेवला आहे काय माहिती. नाही दीदीने नाही नेला, घरातच कुठंतरी आहे. तर पहिले तर सगळ्यात आधी स्वयंपाक करताना कणिक मळून घ्यायची. आणि इकडे आहे आपली देवी. सॉरी. तर चला, व्हिडिओ पण करते यूट्यूबला आणि शॉर्ट पण करते इन्स्टासाठी. चलो बाय. आणि बाय द वे मी दीदीचा टी शर्ट घातलाय. ढगडम मचडम. ओके गाईज, आज आहे शुक्रवार. आधी 12 तारीख आहे आज. तर ना आज आमच्या दोघंच आहे, आम्ही घरी पप्पा आणि मी. तर आम्ही आज करणार आहे पार्टी. तर तुम्हाला आपण दोघं जायचं ना बाहेर हॉटेल. आपल्या पुढे आणल्यात नाही पप्पा, नाही माणसाच्या पुढे आणल्यात. गा बसा, मला जायचंय. मी म्हणलं मला सर्दी झाली आहे, मी आजारी एकतर, आणि हे ना किती थंडी वाजते. गारठा भरपूर आहे आता. गेली थंडी. तर श्वास घ्या, आता शांत बसा. तर केस नीट करते. तर आम्ही दोघं जण आज हॉटेलमध्ये जाणार आहे सूप प्यायला. ये सर्दी झाली आहे तर मला सूप हवंच आहे. मला कधीपासून हवं होतं. तर त्यांनी काय केलं, तो ह्यावाल्या आणल्या होत्या त्या नाही का 10 वाले पाऊस भेटतात. तर ते असं प्युअर अशी टेस्ट नाही लागत, अशी म्हणजे एवढी पण असं रिअल वाली टेस्ट नाही लागत. म्हणून म्हणलं पुढे तारीख काय, पण एवढं पण नाही, ते इन्स्टंट वालं गरम पाण्यात फक्त पुडी टाकायची ती आणि प्यायचं. ते काय करू आपण आता पिऊ आणि तिकडे जाऊन पिऊ बरं दुसरं. जायचंय आपण. मी आता लॉक करते कारण की त्यासाठीच करते लॉक. माझ्याकडे काहीतरी प्रूफ असावा. आणि लॉक साठी पप्पा बघा, तुम्हाला थंडी वाजते का नाही, मग तिकडे गेलो थंडी जाईल. आणि हा स्वेटर दिल्लीहून आणलाय. हा मी आणला होता, हा पंजाबवरून. इतका गरम आहे ना, मस्त आहे म्हणून मी सारखं घालतो. माझी आठवण. किती 100 रुपयाला 150 असं काय, असं कमीच होता ह्याच्या. आणि तर आज आम्ही संध्याकाळी जाणार. मम्मी तिकडे लग्नाला गेली, आम्ही इकडं एन्जॉय करतो मस्त. ती पण बाहेरचं खाणार आहे. आपल्याला स्वयंपाक नाहीये, घरी करायचा आहे स्वयंपाक. त्याच्यामुळे मग काय करू आपण, फक्त तेवढंच मंचाव सूपच पिणार आहे मी फक्त. बरं नको आहे दुसरं काय, समजलं का श्रीकांतोले. डन. आणि आमची डन थोरली मुलगी डन सांग. तुळजापूरला. डन डन डन. दीदी गेली आज तुळजापूरला. अँड सोनारी त्यांच्या देवाला गेले. आणि लवकरच ते घरी येणार आहे, जेजुरीला येणार आहे लवकरच, म्हणजे संडेला. आता 2 दिवसांनी, 2 दिवस राहिले आता. हा लॉग कधी जाते नाही माहिती. आणि तिचं स्वागत आपण इतकं छान करू, खूप भारी करणार आहे. हाय ग, मला लय झोप आली आज, मला कामच करू नाही वाटत. तर तिचं स्वागत आम्ही खूप मस्त करणार आहे. मी तर प्लॅन केलेला आहे. तर पप्पांना पण मी नंतर सांगेल. मला पुन्हा सांगितलं, हा सांगितलं नाही तर बरं नशीब सॅटर्डे संडे आलाय, नाही तर मग माझं काय खरं नसतं. म्हणजे नाही का खूप धावपळ झाली असती माझी त्याच्यामुळे. तर फायनली दीदी येणार आहे, तर आम्ही संडेला करणार आहे. माझ्या हातची तिला पावभाजी खायची आहे.
हो. खरं तिने मला कॉलवर बोलली की म्हणलं काय आपल्या करायचं. बागेतला फ्लावर आहे. नको बाई त्या बागेतला, त्या 6 महिने झालं फ्लावर यायनाच झालंय. आणि आम्ही ना उभे पण आले. मांडी घालू द्या. तर ना आम्ही स्टार्टिंगला आहे ना म्हणजे असं खूप असं इमोशनल होत होतं, म्हणजे अजून स्टील आहे तसं इमोशनल व्हायचं. कारण की दीदी नाही आहे आमच्यात, नाही का, म्हणजे आम्हाला सवय झाली होती चौघांना एकमेकांची, त्याच्यामुळं. आणि मम्मी मी तर खूप जास्त, पण आता असं काय वाटत नाही आता. असं काय वाटत? म्हणजे असं काही वाटत नाही आता. लग्न झालंय आणि ती खुश आहे तिकडं आणि खूप छान झाले, त्याच्यामुळे आम्हाला असं काही एवढं काही वाईट नाही वाटत फार. पण एक किती पण चांगला असू दे, पण असं वाटत कुठं आमच्यात नाही बाहेरच त्यात. गेले. हा म्हणजे किती पण चांगला असू दे तिकडचं तिच्या, पण तरी पण असं एक असतं ना आई वडील शेवटी नातं. आणि बहीण भाऊ नातं असतं ना, ते खूप वेगळे. ज्याला बहिणी आहेत ना त्यांना कळेल, बहीण भावांना नाही कळत, हे समजत नाही का. पण जाऊन दे आता, काय जायचं असतं प्रत्येकाला का नाही. हो ना, शेवटी आम्ही दोघच राहणार. नाही मी जवळच बघणार आहे बाबा, मी नाही जाणार लांब. मी आपलं इथंच असं हाकेच्या ना आकांक्षा. पुण्याला हा पुण्याला. फक्त दिवे घाटच मध्ये राहणार आहे काही दिवसांनी. हा ना, आता कसं जायचं यायचं पण आता जरा लांब नाही राहिलं असं काय, नाही का. सगळं असं जवळ वाटतं, गाडी वगैरे. रस्ते चांगले झाल्यामुळे काय 3 तासाचा रोड 1.5 तासाचा व्हायला लागला आता, इतकं चांगले रोड झालेत. मग काय. तर चला आता आम्ही पुढं काय काय करतो ते दाखवतो. आम्ही जाणार आता. आता मी चहाचं बघून येतो. हा मला चहा ना. मी पप्पाने उठवलं, पप्पाने आवाज दिला, पप्पा झोपले होते. म्हणजे मला बोर होते खूप जास्त, मला कंटाळा आला, मला झोप आली आज. आणि मला कामच करू वाटत नाही आज, काय माहित नाही मला, का माहित नाही मला. पण होतं कसं त्याचं थंडीचं असं. मी बसले मध्येच, माझे फोटो पोस्ट करत बसले, मध्येच काहीतरी करते त्याच्यामुळं. तर चला काहीतरी इंटरेस्टिंग करूया, फ्रायडे नाईट अशी मस्त घालूया. तर चलो बाय. नंतर पप्पा आणि मी बाहेर जाणार तेव्हा दाखवतो फक्त. प्लॅन फक्त सक्सेसफुल व्हायला पाहिजे, मम्मी यायच्या आधी. गाईज फायनली आम्ही चाललेलो आहोत. आणि मी काय घातले बघायचं का, टी शर्ट, टॉप, जॅकेट, मास्क, सॉक्स काढले मी. हे तर फुल पॅक होऊन चालेल. बाहेर एवढी थंडी आहे आमच्याकडे ना, खूप जास्त थंडी आहे. आणि माझं कंटिन्यू मास्क असतं, उन्हाळा पावसाळा हिवाळा नाही वाजत. मी काय करते, गाडी चालवताना असं रिलॅक्स होते मी जास्त. मी असं थंडी नाही करत ह्यांच्यासारखं, त्याच्यामुळं. बघा वाजली तर वाजली, काय करायचं मग. तुम्हाला देते गाडी चालवायला, चालेल. पप्पा मी नाही तसलं बांधणार बाई, काय मी बांधणारच नाही. तर गाईज आता आम्ही पटकन पार्सल घेऊन येतो. थोडेसे आयटम वाढलेले आहेत मम्मीमुळे. ये मम्मीने सांगितलं होतं स्वयंपाक कर मला, पण मला आत्ता सांगत पप्पा. तर पप्पा म्हणले जाऊन दे, आपण बाहेरनच आणूया. तर आज आमची छोटीशी पार्टी पप्पांची माझी. तर मी असे हे एवढा मोठा गळा आहे ह्याचा, आणि हे दिसतंय तर टी शर्ट फुल पॅक होऊन चालले, फुल. बाहेर खूप थंडी जबरदस्त. चलो डॅडी लेट्स गो बाय. आणि ह्यांना लय थंडी वाजते. कसं होतं माहिती का, ऊन वारा पाऊस सगळ्यात राहायची हे पाहिजे. सर्दी झाली तरी काय, म्हणजे चुमचुम कसे वाजतात त्यात. ऊन वारा पाऊसमध्ये राहायला शिकायचं असते, ह्यांनी सांगितलं मला. एवढी नाही वाजते थंडी मला. तर चला गाडीवर जास्त थंडी वाजते. बाय बाय. तर गाईज फायनली आम्ही आलेलो आहे ॲडव्हेंचर करून. तर आता पहिले मस्त सर्दी आहे, तर मी पहिले सूप पिऊन घेते, कारण की ना खूप मॅन्डेटरी, म्हणजे सर्दी थंडीमध्ये मॅन्डेटरीच असतं सूप पिणं. तर तुम्ही पण मस्त ट्राय करा. इकडे तर चालू झालेले आहेत. आणि एवढी हे थंडी करत होते ना, मला म्हणले ओढणी वगैरे माझ्यासाठी डिक्कीतच राहिली, माझ्यासाठी ओढणी वगैरे घेऊन आले. म्हणजे नको पप्पा मी काय करते, असं गाडी चालवताना पुढच्याला खूप जास्त थंडी वाजते, त्याच्यामुळं मी काय करते, असं श्वास घेते छान, म्हणजे काय नाही वाटत. असं असं थंडी असं केलं ना, तर मग ते थंडी वाजते. हिमालयात जाऊन बस. हिमालयात जाऊन आलेली आहे मी. तर चला माझं गरम होईल, गार होईल सूप. बाय बाय. एकदम मस्त. छान आहे.
ओके गाईज आता लॉग होत आहेत, मी आता एडिट करणार आहे आणि हा लॉग आता एंड करून टाकणार आहे. आज काय होणार नाही एवढा. मम्मीला घेते लॉगमध्ये, कारण की खूप दिवस झाला लॉगमध्ये पण मम्मीला घेतलं नाही. आणि सर्दी माझी जाम झाली, मला असं सगळं चिपकू झालेलं डोकं, मी कुठं विषय नाही आहे ना. आणि मी वेणी घालून टाकली. खूप दिवस झालं मी डोकंच झुजलं नाही आहे, कारण की सर्दीमुळे. तर उद्या संडे तर मस्त फुल. तर मी अशी काही पण बडबडते मध्येच. तर उद्या तिथे येणार आहे, संडे आहे उद्या. तर खूप जोरदार प्लॅनिंग चाललं आहे माझं, कारण की ती फर्स्ट टाईम येणार आहे इकडं. सासरकडून माहेरी येणार आहे, तर खूप जोरदार तयारी करणार आहे मी. आणि संध्याकाळी पप्पा आणि मी पण फुलं वगैरे आणायला जाणार आहे. सगळं व्हिडिओ वगैरे सगळं मस्त करणार आहे. तर तुम्हाला ते बघायला भेटेल. त्याआधी हा लॉग मी एंड करणार आहे आता आजच, म्हणजे तो नवीन लॉग चालू होईल. मला माहीत नाही हा लॉग किती झाला आहे, पण स्टील दिवसभरात काय होते ते पण घेते मी. आणि आता एक्सायटेड आहे मी खूप जास्त, दीदी येणार आहे. तर माझी मम्मी लॉगमध्ये दिसलीच नाही, खूप दिवस झाले. चला ऑफिसचं काम करते मी, मध्येच लॉग घेते. हो थंडी. आमची रूम म्हणजे महाबळेश्वर आहे का नाही? मिनी महाबळेश्वर म्हणायला पण काय हरकत नाही. डॅडींचा शर्ट उन्हात जाऊन आले. आता काळी दिसते. काय दिसते? मी ओके, तू काळीच आहे. हॅलो, वेलकम बॅक टू माय आकांक्षा चॅनल. ओके, समझ में आया? हां. ओके, तर आता खूप दिवसानंतर मम्मी लॉगमध्ये येते. काय म्हणायचंय तुला? काय नाही, आम्ही आनंदी आहो की उद्या आमची मुलगी आमच्या घरी येणार आहे आणि तिचं आम्ही जोरदार स्वागत करणार आहोत. आणि आज लॉग एंड करून टाकणार आहे मी, फक्त प्रिपरेशन दाखवणार आहे की काय. आणि आज आम्ही तुम्हाला दाखवू तिची तयारी काय काय करतोय ते. आणि उद्या न्यू लॉग. न्यू लॉग. आणि आमचे जावाई बापू पण Yes, येणार भाऊजी आहे. पण आता येणार आहे. त्यांना पण हक्काचं घर झालं. पहिला आम्ही म्हणायचं त्यांना नव्हते राहत, पण आता त्यांना हक्काचं घर झालंय, ते बिंदास राहू शकतात आता. मग काय. आणि मम्मीचा डान्स आहे आमचा भाऊजी आल्यावर. हा. आमच्या लग्नात राहिलंय बाय द वे, एक घोळ झाला होता. म्हणजे घोळ म्हणजे टाइम नाही पुरला, तर आमचं संगीत कॅन्सल केलं आम्ही, कारण की रात्री आमची हळद होती म्हणून. तर आमचे डान्स वगैरे प्रॅक्टिस सगळं पाण्यातच गेलो. आम्ही मम्मीला मी मधूनच म्हणायचे काय काम करत, मम्मी चल प्रॅक्टिस करायची. आमचा डान्स तर एवढा भारी होता, जमाई राजा रामलीला. परत दिदीसाठी होतं खूप जास्त, आणि ह्यांच्या दोघांचं पण छान होतं गाणं. तर ते मी लॉगमध्ये टाकले वाटतं. कोणतं ते नाही का, ही नवरी असली. टाकले का? हा, तुम्ही नाही का इथं डान्स करून दाखवत होते. इथल्या मम्मीच्या फ्रेंड म्हणल्या की नाही का आम्ही नाहीये तिकडे, मग तुम्ही डान्स करून दाखवा आम्हाला इथं. तर 2 जण डान्स करत होते, तर ते लॉगमध्ये मी ऍड केले. आणि लग्न खूप छान झालं. लग्न खूप म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा पण खूप छान झालं. दीदीची सगळी हाऊस कम्प्लीट करून घेतली, सगळ्यांना बोलवलं. सगळ्यांनी इलेक्शनमुळे थोडा घोळ झाला, पण इट्स ओके, सगळ्यांनी लॉग मध्ये बघितलं. आणि आता हेच लग्न होतं की सगळे असं भेटायचं. माझ्या लग्नात काहीच चान्स नाहीये. चान्स पण असू शकतो, नसू पण शकतो, पुढच्या पार्टीवर डिपेंड आहे. एवढा गोंधळ नाही करायचं. नाही. लग्न साखरपुड्यातच लग्न उरकून टाकायचं. त्या घरातच लग्न उरकून टाकावं. फॉल घ्यायचा मस्त. मी तर तयार आहे. मला तर अजिबात म्हणजे जास्त गर्दी नाही आवडत मला. का आपल्याला पहिल्यासारखं आता ताकद नाही राहिली अंगात कामाची न्यायची. काम एवढी पडतात ना, खूप पडतात, आणि त्याच्या धावपळीने माझे पाय नेऊन दुखतात आता. आमच्या लग्नात दीदी नाही, मम्मी, मी आणि पप्पा खूप डेंजर धावपळ झाली, खूप डेंजर. पण काय करणार आता, नवरी मुलगीने पण शेवटपर्यंत करत होती. ती पण म्हणजे आमचं कसं होतं, जे पण काय करायचं ते चौघांनी मिळून करायचं. त्याच्यामुळे आम्ही तिला पण प्लॅनिंग मध्ये सामील करून घेतलं होतं. फक्त तिला काय असं परवाजाची कामं नाही दिली, फक्त ती आम्ही नियोजन हे करून घे ते करून घे ती करत होती. प्लॅनिंग वगैरे सगळे ठरवलेले. सगळं शेवटच्या म्हणजे लग्नाच्या दिवसापर्यंत आम्ही 4 जण, आम्ही जसा प्लॅन केला होता तसाच प्लॅननी आम्ही चाललो होतो. त्याच्यामुळं सगळं चौघांच्या ह्यानी खूप छान लग्न झालं आणि मस्त मज्जा आली.
खूप एन्जॉय झाला. बोलण्यासारखं तर खूप जास्त आहे माझ्याकडे, पण मी व्लॉग मध्ये बोलू नाही शकत. पाहुणे हे आले, बरं वाटलं, चांगलं वाटलं की बाबा आले सगळे लग्नाला. आणि आमच्या फक्त माहेरचे आहे ना जास्त आले नाहीत कोणी, माझ्या माहेर. कसं होतं माहिती का, जर आणि जास्त सगळे आम्ही सांगितलं पण होतं, पण कसं झालं आता वयस्कर लोक आहेत, एवढ्याला आमचा प्रवास त्यांना होत नाही, समजू शकतो आम्ही. पण मला थोडस कुठंतरी वाईट वाटलं की माझ्या माहेरचे आले नाहीत, एवढंच. इट्स ओके. सगळ्यांच्या ह्यानी घ्यावं लागतं आपल्याला, नाही का, म्हणजे एवढं जबरदस्ती करून चालत नाही, कारण की सगळ्यात पहिले महत्वाची असते तब्येत, ती चांगली तर सगळं चांगलं. आणि माझ्या लॉग थ्रू सगळ्यांना बघायला भेटलं दीदीचं लग्न. थोडं का होईना मी घेतलेलं जेवढं म्हणतात ना, आम्ही जवळ म्हणजे आमची आत्या आहे ना, ती मला म्हणाली की मी सगळं ब्लॉग तुमचं बघितलं, पण मला म्हणजे वाटलंच नाही मी की तुमच्यापासून लांब आहे, मी तुमच्या जवळच आहे अशी म्हणत होती. म्हणजे हे ऐकून पण खूप छान वाटलं तिचं. म्हणजे आता मला पण माझे फ्रेंड म्हणतात नाही का, तू असं वाटतं की तुला रोज बघतो ना, मग असं काय वाटत नाही, असं वाटतं आमच्याशीच बोलते तू, असं वाटतं. त्यामुळे लॉग थ्रू असं सगळे कनेक्टेड आहेत. आणि आता लग्नानंतरचे जे सण असतात, जे फर्स्ट म्हणजे नाही का घरी येणं, ते सगळं चालू होणार आहे आता आमच्या घरी. दीदी आली की हे करा ते करा सगळं. आणि दीदी आता ह्यावेळेस खूप दिवस राहिला आहे, आय थिंक सो, कारण की मध्ये असं काहीतरी तसले वार वगैरे आलेले आहेत, अमावस्या आलेली, त्याच्यामुळं थोडंसं ती राहणार आहे. बघू ना आता कसं काय ठरतंय. राहणार मी ठेवून घेणार आहे तिला, दीदीला. कारण की मी खूप एक्सायटेड आहे, कारण की खूप दिवसानंतर, म्हणजे किती दिवस, म्हणजे आठवडा झाला ना, 15 दिवस होतील परवा आता मंगळवारी 1 तारखेला. काल 8 दिवसा मी आले होते इथं, त्याच्यामुळे 8 दिवस झाले. आणि उद्या म्हणजे 10 दिवसांनी आम्ही भेटणार आहे. तर थोडंसं यार वाटत स्टार्टिंगला तर मला थोडंसं म्हणजे आम्ही थोडंसं अजून इमोशनल, जरी विषय काढला तरी आम्ही रडल पार, पण नंतर थोडं हळूहळू सवय होतं, मग काही टेन्शन नाही. म्हणजे ती पण छान आहे तिकडे, आम्ही पण छान आहे. आणि ती आम्ही मध्येच म्हणलं, मी तर मम्मीला म्हणलं ती तिकडे एन्जॉय करीन, आपण का रडतोय इथं. पण ते थोडस वाटतं तिकडं, पण थोडं वाटतं ना आपली पोरगी गेली बस, बाकी काही तेच ना, ती तिकडं खुश आहे. तेच ना, त्याच्यामुळं मग काही नाही. म्हणून आम्हाला पण जास्त म्हणजे वाटत नाही की बाबा जाऊ द्या, आहे ना ते आनंदी, आपण कशाला रडू. फक्त थोडस असं वाटतं की दीदी जवळ पाहिजे होती, पण स्टील. तुम्हाला दाखवते जर काय झालंच घरात तर. आम्ही पप्पा मी बाहेर गेलो तर क्लिप घेतलीच तर, नाहीतर आपण व्लॉग इथेच एंड करूया, म्हणजे एंड करून ठेवते मी. तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि आमचे यूट्यूबचे फॅमिली मेंबर वाढवा. सबस्क्राईब करा सगळ्यांनी गाईज, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. हे लग्नाचे व्हिडिओ आम्ही एवढे छान छान टाकले, त्याच्यामुळे तर आमचे सबस्क्राईब वाढले पाहिजेत ना. वाढतात आहेत ना. आणि इन्स्टाला भरपूर सारे, म्हणजे एक पण असा 10-20 हजाराच्या खाली व्हिडिओ नाही, सगळे 10-20 हजाराच्या वर व्हिडिओ. त्यामुळे खूप भारी व्हिडिओ साठी मी खूप जास्त प्राधान्य दिले. दीदीच्या नंतर मी पाठरांगीण गेलते ना, तेव्हा पण खूप जास्त व्हिडिओ झाले तिचे, आणि लग्नात पण झाले. तर चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.